मिस्टर प्रधान, तुम्ही? Think of the devil and devil is here. आज तुम्ही माझा किती अपमान केलात तरी मी तो सहन करणार आहे. अरे वा, आज सगळीकडे पश्चात्तापाचे आणि उपरतीचे नगारे वाजतायत. कारण कळेल का आम्हाला? बाळ आहे या भ्रमातच नमिता वावरते. ज्या दिवशी अश्विनी बाळाला घेऊन आमच्या घरी आली होती, नमिताला भेटायला, तेव्हा अश्विनीचं बाळ हे आपलंच बाळ आहे असं नमिताच्या मनाने घेतलं. बाळाला पाहून त्याला कुशीत घेऊन नमिताला खूप आनंद झाला. ती इनफॅक्ट थोड्या वेळापुरती नॉर्मलही झाली होती. पण जेव्हा अश्विनी आमच्या घरनं गेली तेव्हा तिने खूप गोंधळ घातला. मिस्टर प्रधान, आजपर्यंत माझ्याच्याने जेवढं शक्य होतं तेवढं सगळं मी केलं, पण प्रत्येक गोष्टीला काहीतरी मर्यादा असते. आमच्या बाळाचा आणि तुमचा आता काहीही संबंध नाहीये. तुमच्या अडचणींसाठी, लहरींसाठी किंवा कशासाठी मी माझ्या नवऱ्याचा चांगुलपणा वेठीच नाही धरणार. नमिताची अवस्था काय आहे हे तू स्वतः पाहिलंयस. आशूची अवस्था त्यापेक्षा वाईट होती मिस्टर प्रधान. ज्यावेळी तुम्ही तिला घरातनं बाहेर काढलं, मिसेस प्रधानांची अवस्था पाहून आशू त्यांना भेटायला आली. तिने चांगुलपणा दाखवला. तुमचे प्रॉब्लेम सोडवणाऱ्यांना तुम्ही वाऱ्यावर सोडता. नाही मिस्टर प्रधान, आता कुठलीही अपेक्षा ठेवू नका. आमचे हात ऑलरेडी पोळलेत. आता शुभेच्छांशिवाय आमच्याकडून कुठलीही अपेक्षा ठेवू नका. समजलं? बाळाला भूक लागली असेल ना आता, त्याला कोण देणार आहे दूध पाणी तिथे? नमिता, अगं तू नको काळजी करूस. अश्विनीने दिलं असेल त्याला दूध वगैरे. आशूने किती काळजी केली तरी मी आई आहे ना, मला काळजी वाटणारच. नाही, मी चालत जाईल. शुभंकर काही बाळाला आणत नाहीये, मी जाऊन घेऊन येते. खोटं बोलण्यात ना वाकबगार आहे तुझी बायको. 8 महिने गरोदरपणाचा पत्ता सुद्धा लागू दिला नाही तिने आपल्याला. नवी नोकरी काय, बेंगलोर काय, दादाला भेटायला येणं शक्य नाही काय? तू असा अमेरिकेहून अचानक आला नसतास ना तर आपल्याला याचा पत्ता सुद्धा लागला नसता. तिच्या दिसण्यावर जाऊ नकोस. दिसते तशी नाही येते. हे बघा, आता बोललीस ते बोललीस. यापुढे परत आशूला बोललेलं मला चालणार नाही. आपलं बाळ कुठं आहे? कुठं आहे आपलं बाळ? सांग ना, कुठं आहे? मीता, शेवटचं सांगतोय, नीट ऐकून घे. ते आपलं बाळ नाहीये. तुम्हाला बोललं तरी वाईट वाटतं, नाही बोललं तर कोंडी होते माझी. सगळं बिस्कटल्यासारखं झालंय. कधी बसेल कधी नाही सांगता येत. आणि म्हणूनच म्हणते मी जालन्याला जाते.